त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे या परिसरातल्या हजारो कुटुंबांच्या स्वप्नातल्या घरांचा पाया आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। या निमित्तानं मी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो। ज्यांच्या नावाने हा परिसर ओळखला जातो त्या माता रमाबाई आणि थोर स्वातंत्र्य सेनानी कुमारस्वामी कामराज यांना देखील मी अभिवादन करतो। रमाईनगर आणि कामराजनगर हा परिसर म्हणजे केवळ झोपडपट्टीचा समूह नाही, तर ही जागा संघर्ष, आत्मसन्मान आणि जिद्दीचा साक्षीदार आहे। देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या विकासामध्ये इथल्या कामगार तसंच कष्टकरी बंधू भगिनींच्या श्रमाचा आणि घामाचा मोठा वाटा आहे। हा परिसर महाराष्ट्राच्या सामाजिक जागृतीचा, परिवर्तनाचा आणि चळवळीचा एक सशक्त अशा प्रकारचा केंद्रबिंदू राहिला आणि याच परिसरामध्ये राज्यमंत्री दयानंद म्हस्के असतील, आंबेडकर चळवळीतील DP पवार असतील, विठ्ठलराव साठे असतील यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते ह्या परिसराने घडवले। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा समतेसाठीचा लढाई, या भागाने नेहमीच पुढाकार घेतला आणि शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा या परिसरांनी जपला आणि जोपासला। माता रमाई आणि के कामराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागात आज या प्रकल्पामुळे स्वाभिमानाचं नवं पर्व सुरू होतं आहे। या गोष्टीचा माझ्यासारख्याला समाधान आहे, अभिमान आहे। MMRD आणि SRAनं संयुक्त भागीदारीच्या तत्वावर राबवण्यात आलेल्या या योजनेमुळे माझ्या झोपडपट्टीतील रहिवाशांचं जीवनमान उंचावेल, संपूर्ण परिसराचा विकास साधला जाईल। शाश्वत विकासाच्या तत्वावर आधारलेली ही योजना भविष्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं एक आदर्श नमुना ठरेल। या योजनेच्या अंमलबजावणीमुळे सर्व मुंबईकरांचे घराचे आणि झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टास गती प्राप्त होणार आहे। या योजनेची यशस्वी पूर्तता होण्याकरता भविष्यातील अशा अनेक योजना हे आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे। आपल्या मुंबईचा शाश्वत विकासासाठी MMRD ची प्रतिबद्धता या प्रकल्पातून दिसून येते। हा प्रकल्प हा फक्त घर देण्यापुरता नाही, तर श्रमाला सन्मान देणारा, सामाजिक न्याय साधणारा आणि मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणारा आहे। माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्वसन योजना भविष्यातील सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास मी आजच्या निमित्तानं व्यक्त करतो।